जळगाव जिल्ह्यामधल्या अमळनेर इथल्या कृषी महाविद्यालयातले शिक्षक विजय पाटील यांनी विष घेऊन आत्महत्या केली। आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी संस्था चालक असलेले माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्यासह 10 जणांची नावे लिहिली आहेत। या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। गेली 20 वर्ष कृषी महाविद्यालयात विजय पाटील काम करत होते, मात्र त्यांना संस्थेने कायम केलं नाही। शिवाय गेली 20 वर्ष विजय पाटील यांना कमी पगार दिला जात होता। या मानसिक त्रासातूनच पाटील यांनी आत्महत्या केली। भाऊ कृषी विद्यालय अमळनेरला ह्या संस्थेत होते आणि त्यांचं काम झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला। शेवटी ते म्हणायच्या आधी की जाऊ दे, असं आपलं आता सुधरून जाईल, हे होऊन जाईल, पण त्यांना शेवटी हाच निर्णय घ्यावा लागला। कारण की त्यांना शाळेत मानसिक म्हणजे शाळेत गेलं की त्यांना टेन्शनच यायचं। शाळेत ते याच्यावर राहायचे नाही, ते घरी आले तर असं थोडं टेन्शनमध्येच राहायचे। एकूण 10 इसमांची नावांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद केलेलं आहे। त्यावरून त्यांची पत्नी वैशाली विजय पाटील यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून 10 इसमांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माझे सहकारी विकास भदाणे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया त्या सगळ्या बाबतीत। विकास, अत्यंत दुःखद घटना आहे। 20 वर्ष हे शिक्षक काम करत होते या महाविद्यालयामध्ये। विजय नवल पाटील मोठं नाव आहे जिल्ह्यामधलं। काय नेमकी कारवाई आता पोलीस करतायत या सगळ्या प्रकरणामध्ये? दबावाखाली पोलीस प्रशासन किंवा यंत्रणा येणार नाही ना, या संदर्भामध्ये काय माहिती मिळते? निश्चितच अजित फार मोठी भीती आहे की या ठिकाणी माजी राज्यमंत्री दळणवळण राज्यमंत्री केंद्रीय विजय नवल पाटील यांची संस्था आहे, त्या संस्थेतील त्या शिक्षकाने आत्महत्या केली आहे। पोलिसांनी काल फक्त गुन्हा दाखल करून घेतला, मात्र कोणतीही चौकशी अजून केलेली नाही। कारण की आरोपी जे आहेत ते मोठे आहेत, मंत्री आहेत आणि त्यांच्या संस्थेतले काही संचालक देखील त्या ठिकाणी आरोपमध्ये समावेश असल्याचं आपल्याला कळतंय। अजित बऱ्याचदा असं असतं की ग्रामीण भागातल्या त्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये पदस्थापना झालेली नसताना सुद्धा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते आणि साधारणतः त्यांना आज ना उद्या तुमचं काम होईल, तुमचा पगार सुरू होईल अशा आशेने 15-15, 20 वर्ष त्या ठिकाणी शिक्षकांना राबवलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यातूनच अशा घटना घडतात। कदाचित विजय पाटील यांची घटना सुद्धा याच प्रकारात घडल्याची या ठिकाणी माहिती आहे। कारण की 1994 साली ते या संस्थेमध्ये लागलेले होते, तरी देखील त्यांचं कोणत्या प्रकारचा पगार त्यांना नव्हता, कायम त्यांना करण्यात आला नाही। त्याच्या नैराश्यातनं त्यांनी आत्महत्या केली। अजित, चौकशी निष्पक्ष होईल, संस्थाचालक किती मोठे असले तरी पोलीस प्रशासन कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही अशी अपेक्षा आपण करूया। अन्यथा झी24 तास या कुटुंबाच्या पाठीशी आहेच, पण नेमकं कारण काय आहे, खरोखरच हे लोक जबाबदार आहे का, याची चौकशी व्हायला हवी। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।